तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर पहिले तुम्ही इकडं हे बघा, आपल्या घराचा प्राणी संग्रहालयासारखं झालेलं आहे. हे बघा, हा एक दुसरा पक्षी पण आलाय बघा आपल्या घरी. त्या पक्षाचं नाव गाव नाही माहिती आपल्याला. हे बघा, त्याला उडता येणार जास्त, त्याला काहीतरी लागलंय वाटतं. त्याला काहीतरी लागलेलं आहे. सकाळपासून आपल्या दारामध्ये बसला होता आणि दारात बसला तर बसला, आता डायरेक्ट घरामध्ये पण आला होता तो. आणि आपल्या घरात मांजर कुत्रे आहे, त्याच्यामध्ये असं परेशानीवर आलं बघा ते पण. आता गेला तिकडं बाथरूम नानीकडं. मम्मीचं तर चाललंय बघा साहेब तयारी. चहा पाणी त्याची झाली अगोदर, आता परत आमच्यासाठी चहा ठेवली. सर्दीमुळे चहा पिवड राहिली मला थोडी, गरम गरम चहा येतो. स्वयंपाकाची तयारी झाली. काय बेत आहे माझ? नमस्कार बाबांनो बहिणींनो. आजचा बेत युवराजच्या आवडीचा स्पेशल. काय युवराजच्या आवडीचं आहे, सांगू ना नंतर, दाखवू ना. चालली ना त्याचीच तयारी बनवायची. बर, कळण मंडळी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मग. हो. तर या मंडळी चहा प्यायला बघा. चहा पण आली आपली, बिस्किट पण आलेले आहेत. या मंडळी तुम्ही पण चहा प्यायला. पण इकडं तर पालक दिसून राहिले मंडळी. सगळे पालक. कॉलेजला जायचंय मग जेवण वगैरे होणार नाही. पालक नको बनू. पालक नाही आवडत मला. नुसतं पालक नाहीये. तुला पालक नाही आवडत मला माहित आहे. पालक सांगत डाळ. पालक निवडून घ्यायले. हा, पालक मध्ये काय टाकायचंय माहितीये का तुला? नाही ना, डाळीशिवाय काय टाकणार आहे? डाळीशिवाय काय टाकणार आहे? पाहत राय मंडळी. पालक काय भाव भेटले तुम्हाला? मी इकडे काल बघा 20 रुपयाच्या 4 जोड्या आणल्यात मी काल. तुमच्याकडे सांगा काय तर बघा मंडळी, मस्त पालक धुवून घेतली मम्मीनं. आता इकडं काय मिरच्या टमाटा पण काढलेले आहेत. शेवटपर्यंत बघा मंडळी व्हिडिओ. आजचा बेत जरा स्पेशल दिसून राहिलाय मला. कढईमध्ये गरम पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये पालक टाकू. पालकात थोडं गरम पाण्यामध्ये हे करून घेऊ. याच्यामध्ये कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं आता मिक्सरला काढू. सगळं याची गिरवी बनवून घेऊ राहिलो. पालक काढली पाण्यामधून. आता पालक थंडी झाली, आता मिक्सर मधून काढू. पालक पण बारीक करून घ्यायची का? हा, पालक मिक्सर मधून बारीक करून घ्यावं लागते ना. हो का? झाकण जोडत असेल तू. हो ना. हा, हे बघा आपले जे पॉट आहे ना मंडळी, त्याचं झाकण हरपलंय. असं काहीतरी वाटी प्लेट घ्यावं लागती. गेलं ते पण असं करावं लागतं मंडळी. हे बघा मंडळी, असं मस्त पालकाची आपली ग्रेव्ही तयार झाली. आणि इकडे मसाला पण बघा असा काढलाय. ह्या मसाल्यामध्ये तुम्हाला दाखवता आलं नाही, बाहेर गेल्यामुळं मी मिक्सर मध्ये सगळं टाकून घेतलं होतं. त्याच्यामध्ये टमाटर, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसूण हे सगळं मिक्स करून गरम करून घेतलं. अजून म्हणजे मिरच्या भाजून घेतल्या जास्त, पण कांदा आणि मिरच्या जास्त भाजून घेतल्या. टमाटर थोडं गरम करून घेतलं. सगळं मिक्सर मध्ये काढून घेतलं. आता पालक बारीक करून घेतली. आता दाखवते पुढची तयारी. काल मम्मीला पण जरा सणसणी आली होती. ते रात्री गोळे घेतली तर मम्मी जरा बरी वाटू राहिली. मम्मीला पण बरं वाटायलंय. मी पण रात्री गोळे तर घेतली, पण सर्दीला काही फरक नाहीये. एवढं लवकर काय सर्दी जात पण नाही. आता कढई गॅसवर कढई ठेवली. कढई तेल टाकलं. त्या पात्रात तेल तपलंय. आता त्याच्यामध्ये टाकू आपण मसाला. मस्त करून घेऊ. याच्यामध्ये टाकू का थोडा गरम मसाला, मीठ टाकू, थोडी हळद, सगळं मसाला मिक्स करून घेऊ. टाकू आपण आता थोडं कसं मसाल्याला नुसतं आपलं तेल सुटलंय. टाकू थोडं पालक
याला पालक पनीर मसाला आहे, दुकानामध्ये भेटतो. हे टाकू. पालक पनीरचा मसाला. हा. पनीरची भाजी आहे काय मग? हा, पालक पनीर. चांगला बेत आहे मंडळी, आजचा पालक पनीर आहे. पालक पनीर आहे. मस्त बेत आहे आता. रात्री कुटके खाल्ले, सकाळी टाकून घेऊ का? ठीक हा, आहे. ही आपली ग्रेव्ही पालकाची. रात्री कुटके, आता मस्त आपली पालक पनीरची भाजी. सगळे भांडे आपले, याचे मिक्सरचं भांड हे सगळं धुवून घेऊ. तुमच्याकडे कसं पालक पनीर बनवते त्याची पद्धत सांगा मला, मी अशी बनवते. आता असं एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा मंडळी. मी जसं बनवते तसं तुम्हाला दाखवायला लागले. तुमच्याकडे कसं बनवते ते पण मला सांगा. आता परत द्यायचं त्याला मस्त हलवून आपल्या ग्रेव्हीला. बघा मंडळी किती मस्त ग्रेव्ही दिसून राहिली हिरवीगार. इकडे गिरवीला मस्त शिजू द्या. तवर आपण पनीर गरम करून घेऊ. या. पनीर कोणता कोपरा ठेवलाय मला ते सणच नाही. तुला दाखवायचंच नाही पनीर, सध्या दाखवायचंच नाही तुला ना. मला पनीर दाखवलंच नाही, कोणा कोपऱ्यात ठेवलंय. हे पाय पनीर. हे बघा मंडळी आपलं पनीर. याला घेऊ आता आपण कापून मस्त आकार. मस्त छोटे छोटे बारीक तुकडे करा. बघा इकडं आपली ग्रेव्ही पण शिजायली, मस्त उकळ आलाय ग्रेव्हीला. मम्मीच इकडे पनीर पण कापणं चालू आहे. मस्त बारीक बारीक तुकडे केले मम्मीला ग्रेव्ही पनीरच्या आपल्या. तेल टाकलं आता, तेलामध्ये ना पनीर टाकून घेऊ. याला जसं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यावं लागत असतं. हा, आणि मग द्यायचं गिरवीमध्ये सोडू. मस्त बनली. चांगले उकळा आला ग्रेव्हीला. काय मंडळी, हलका हलका कलर येऊ राहिला आपल्या पनीरला. मस्त भाजणं चालू आहे पनीर आपलं. इकडं ग्रेव्ही चिली आटून जायचं नाही तर. लय वाटत चालू गॅस. तुला बनवून शिकवतो यावं लागेल काय चांगलं वस्तू. मस्त सोनेरी कलर आलेला आहे. आता घेऊ काढून गिरवी मध्ये टाकू. कलर आला, वास पण मस्त येऊ राहिला बघा मंडळी. पनीर भाजलाय ना. यायलाय का? हा, वास पण मस्त यायला त्याचा. पकड इकडे. चला आता देव गिरवी मध्ये टाकून. बघा म्हणजे असं पूर्ण पनीर द्यायचं डायरेक्ट ग्रेव्ही मध्ये टाकून मस्त हलवून असं मस्त पनीर आपलं मिक्स करून घ्यायचं ग्रेव्ही मध्ये. लाव देऊ याला आता 5 मिनिटं गिरवी मध्ये. मस्त शिजू द्यायचं बरं मंडळी. तर बघा मंडळी इकडं मम्मी चालल्या चपात्या. आता भाजी आपल्या झालेली आहेत. पप्पा जेवायला बसली आहेत. येवा जेवायला बसलाय. का झाली भाजी? भाजी एक नंबर झाली, मस्त बनलंय. मला वाटलं पालक डाळच बनवणार का मम्मी, पालक पनीर. मला पहिलं वाटलं पण नंतर दाखवलं होतं मला चांगलं पनीर. आहे. काय झालं बाबा? मला वाटलं तुरीचं वरण करते काय म्हणतो. मला वाटलं पालक पनीर आहे. चांगली झाली, छान. असं पाहिजे खायला प्यायला लागतो आपल्याला. धप्पा द्यायला सगळ्याला सांगितलंच नाही द्यायला. पनीर आणलेलं, पनीर आणून ठेवलं आणि मग सगळं बनवल्याचं सगळं मसाला गिसा तयार झाल्यावर मग त्याला पनीर दाखवलं. सगळ्यांना वाटलं आज काय पालकाची भाजी काय चांगली नाही, काय तुरीत बनवती का मुगाच्या डाळीत बनवती. मला तेच वाटलं होतं. असं करायला लागले. सगळ्याचे असे तोंड झाले होते, बघायसारखे चेहरे झाले बरं का मंडळी. पालक काढलेले पालक निसताना पाहिलं का, आणि आता खाताना बघायचे चेहरे. मस्त मस्त बनवले सगळ्याला. मंडळी मी पण झालो आता. कॉलेज जायचं आहे आपल्याला. कॉलेज जायला तयार झालेलो आहे. कसा वाटतो आपला लुक नक्की सांगा कमेंट मध्ये मंडळी. तर चला आता मी पण घेतो बघा जेवण. तर एक नंबर झालेली मंडळी आपली पनीरची भाजी. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी बनली आम्हाला कमेंट मध्ये पण सांगा. आणि हा बेत कसा आपल्या मावशीने सांगितलं होता बघा. मावशी म्हणे ते पालक पनीर बनवून दाखव म्हणे मला. मावशीला पण बनवायची, तू दाखव म्हणे एकदा बनवून, मग मी पण बनवते म्हणे. आहे ना मा? हा, मावशी ताईनं सांगितलं होतं बनवायचं, तर बनवली बा. सांगा कशी बनली तर. आणि याचं चाललंय तू पालक बनवून, युवराचं चाललं होतं आमच्या पालक पनीर बनवून नाही खाऊ घातली तर मी हॉटेलीतून जाऊन आली. तर हे पाय रात्री ते वॉचमॅन काका आहेत ना, ते वॉचमॅन काका येतात आमच्या इथं ड्युटीला. त्यानं
येता येता त्याची बायको घरी नाही वाटतंय त्या हे शेवभाजी आणली त्यानं, एवढीच शेवभाजी. आपण पालक पनीर घरी बनवलं, एवढं सगळ्या जणांना खायला झालं, सगळ्याला खाऊन पिऊन 2 टायमाची बनतंय घरी. 70 रुपयाचं पनीर आणि 20 रुपयाची पालक, मसाले म्हणजे 100 रुपये जाते तेवढ्यामध्ये घरी बनतंय सगळ्याला खायापुरतं. आणि 150 रुपयाचा डब्बा आहे पायावर शेवभाजीचा त्यानं आणल्याला. शेवभाजीचा डब्बा ते 150 रुपयाचा आहे. पुरतंय का हॉटेलचं आणून खायला? ते आमच्या डुबऱ्याला सांगा जसं. नाही तू घरी बनवीत नाही का? मी हॉटेलमधून आणून खातो. तू घरी बनवीत नाही का? हॉटेलमधून आणून खातो, असं उत्तर देते. ऐका. तर चला मंडळी, करू आता मम्मीला स्वयंपाक, आम्ही जेवण करतो. चला बाय बाय.